नमस्कार. आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. घरामध्ये सकारात्मकता, समृद्धी कशी वाढवता येईल, वास्तुशास्त्राच्या काही सोप्या टिप्स वापरून. हो, आणि यासाठी आपण आचार्य विनीत ह्यांच्या मार्गदर्शनाचा आधार घेणार आहोत. ते खूप अनुभवी आहेत ह्या क्षेत्रात. अगदी हजारो लोकांना त्यांनी मदत केली असं ऐकतो आपण. बरोबर. तर आज आपण त्यांच्या काही निवडक म्हणजे अगदी सहज करता येण्यासारख्या उपायांवर बोलूया. उद्देश हाच की घरात आरोग्य, संपन्नता आणि एक प्रकारचा आनंद कसा वाढवता येईल. उत्तम. सुरुवात कुठून करायची? म्हणजे घरातला कोणता भाग सगळ्यात महत्वाचा असतो वास्तूप्रमाणे? आचार्य विनीत यांच्या मतेनं घराचा ईशान्य कोपरा म्हणजे नॉर्थ ईस्ट कॉर्नर तो ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. अच्छा. हो, त्यामुळे तो भाग एकदम स्वच्छ, मोकळा ठेवायला हवा. आणि शक्य असेल तर तिथे पाण्याचं भांडं किंवा मग आपलं देवघर हे खूप चांगलं मानलं जातं. म्हणजे तिथून पॉझिटिव्ह एनर्जी घरात यायला मदत होते. अगदी. तिथली स्वच्छता आणि पवित्रता घरातली स्पंदनं चांगली ठेवतात. आणि मग घराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मेन डोर, तिथूनच तर आपण येतो जातो, ऊर्जाही येत असणार. बरोबर पकडलं. मुख्य दरवाजा आकर्षक आणि महत्वाचं म्हणजे स्वच्छ असावा. आचार्य म्हणतात की त्यावर एखादं तोरण किंवा स्वस्तिक, ओम अशी शुभचिन्ह लावावीत. याने काय होतं, सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. आणि हो, तिथे पुरेसा उजेड हवा, अंधार नको. म्हणतात ना, लक्ष्मीचं आगमन मुख्य दारातूनच होतं. बरोबर. हे झालं ऊर्जा आत आणण्याबद्दल. पण घरातली नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी काय? म्हणजे काही गोष्टी टाळायला हव्यात असंही असेल ना? नक्कीच. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आचार्य विनीत स्पष्ट सांगतात की घरात तुटलेल्या वस्तू, बंद पडलेली घड्याळं किंवा कोणतेही खराब झालेली उपकरणं ठेवू नयेत. अच्छा, म्हणजे भंगार नको घरात. हो, कारण त्यातून अडथळे आणि एक प्रकारची नकारात्मकता येते असं मानलं जातं. अजून एक गोष्ट म्हणजे बेडरूममध्ये आरसा. हां, आरशाबद्दल काय? तो शक्यतो पलंगासमोर नसावा. म्हणजे झोपेत आपलं प्रतिबिंब त्यात दिसेल असा नको. असं म्हणतात की त्याचा झोपेवर आणि नात्यांवर पण नकारात्मक परिणाम होतो. ऊर्जेचं अनावश्यक परावर्तन होतं त्याने. ओके. आणि ते फिश टँकबद्दल पण काहीतरी म्हणतात ना? अनेकांना आवडतं ते घरात ठेवायला. हो, आचार्य विनीत शक्यतो फिश टँक घरात न ठेवण्याचा सल्ला देतात. कदाचित त्या पाण्याच्या सततच्या हालचालीमुळे ऊर्जेत एक प्रकारची अस्थिरता येते, जी आर्थिक स्थिरतेसाठी तितकीशी चांगली मानली जात नाही. म्हणजे शांतता महत्वाची. अगदी. त्याऐवजी घरात नेहमी ताजी हवा, नैसर्गिक प्रकाश खेळता राहणं जास्त महत्वाचं आहे. सकाळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. धूप, अगरबत्ती किंवा फुलांचा सुगंध घरात दरवळत ठेवावा. याने नकारात्मकता दूर होते. म्हणजे थोडक्यात नकारात्मक गोष्टी बाहेर काढायच्या आणि सकारात्मक गोष्टींना जागा द्यायची. प्रकाश, हवा, सुगंध आणि झाडं. झाडांबद्दल काय सांगतात? झाडं तर खूपच छान. आचार्य विनीत काही विशिष्ट झाडं घरात लावायला सांगतात. जसं की तुळस पण चांगलं मानतात आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी. पण ती कुठेही लावली तरी चालतात की त्यांची जागा पण महत्वाची? जागा महत्वाची आहे. योग्य दिशेला आणि योग्य जागी त्यांची मांडणी करावी लागते. म्हणजे त्याचा पूर्ण फायदा मिळतो. तर आज आपण आचार्य विनीत यांच्या बऱ्याच सोप्या पण महत्वाच्या टिप्स पाहिल्या. म्हणजे घराच्या रचनेत किंवा मांडणीत छोटे छोटे बदल करूनही आपण घरातलं वातावरण बदलू शकतो. बरोबर. हे उपाय खरं तर अवघड नाहीत. पारंपरिक ज्ञान आहे यात, पण ते तितकंच व्यावहारिक पण आहे. स्वच्छता, नैसर्गिक गोष्टींचा वापर, सकारात्मक प्रतीकं यावरच भर आहे सगळा. श्रोत्यांसाठी एक विचार मनात आला. बघा, वास्तुशास्त्रावर विश्वास असो किंवा नसो, पण आपण जिथे राहतो त्या जागेची आपण जाणीवपूर्वक रचना केली, ती नीट ठेवली, तर त्याचा आपल्या मानसिक शांततेवर, आपल्या मूळवर परिणाम होतोच की नाही, यावर विचार करायला काय हरकत आहे? शेवटी घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, ती आपली एक स्पेस आहे, आपली एनर्जी आहे तिथे.